नमस्कार, मी वैदवी कथा आणि गोष्टी वैदवीसोबत या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. या चॅनलवरती तुम्हाला कथा, गोष्टी, अध्याय, कथासार हे सगळं ऐकायला मिळणार आहे. तर त्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल, कथा असेल आणि जर तुम्हाला ऐकायची असेल तरीही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी, अध्याय 4. आतापर्यंत आपण 3 अध्याय बघितलेले आहेत. तिन्ही अध्याय चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही ऐकू शकता. अध्याय 4. श्री स्वामी समर्थ. या अध्यायात नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. श्री स्वामी समर्थांचे नाम, जप, पूजा, भजन व कीर्तन करणाऱ्या भक्ताला कर्मकांड करण्याची गरज नाही. नामस्मरणानेच अर्थ, धर्म, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. तृतीय अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. श्री चोळाप्पा व त्यांचे कुटुंब यांनी स्वामींची परीक्षा घेतली. त्यात ते कुटुंब खरे उतरले. श्री स्वामींची त्यांच्यावर कृपादृष्टी झाली. श्री स्वामींच्या नावाचा पंचक्रोशीत बोलबाला झाला. दूरदूरहून भक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेकांची दुःखे दूर होऊन त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामींवरतील लोकांची वाढती श्रद्धा व भक्ती पाहून काही खल प्रवृत्तीच्या लोकांचा त्यांना त्रासही सहन करावा लागला. एकदा काही भक्तांनी श्री स्वामींसाठी फळे प्रसाद म्हणून आणली. त्याच वेळेला 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घ्यावी या हेतूने तिथे आले. श्री स्वामींनी ती फळे त्या संन्याशांसमोर ठेवली व स्वतः उपाशी राहिले. स्वामी उपाशी असताना आपण कसे खायचे म्हणून त्या संन्याशांनी फलाहार केला नाही. त्यांना श्री स्वामी ढोंगी नसल्याची खात्री पटली. त्यांनी श्री स्वामींची क्षमा मागितली व प्रस्थान केले. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवगाशीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येई हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोट्याप्रती आले यती. नृपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडीत येते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानवरूप. चोळाप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येते. नाना प्रकारे त्रास देते, परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ प्रतिवता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कुणी संपत्ती कारणे, कुणी मागते संताने. व्हावी म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीरभोगी कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसरात बसले, ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजस्तव अवतीर्ण मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी तयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदिक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिता ते. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पायी. कुणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हासोणी म्हणती जनाशी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे दयांची निंदिले. समर्थांनी अंतरे जाणले, तेव्हा ते भेटीशी आले. तेव्हा केले एक नवल. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, दोहते बरोबरी संन्यासी. तिथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्तिपाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेची जन असंख्यात, पातले येते क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. दर्शने घेऊनी चरणाचे, मंगलनाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगी.
तत्काळ पालटिके कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटेले त्यांच्या मुखासे म्हणती यशेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवकेरी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी जुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य तथा अस्तचलाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपासी. रात्र होत तयासी अन्नोदक वर्ज असे. ते पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तया चरणी त्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांचे विचित्र. श्री श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णे किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसत प्रेमळ भक्त. चतुर्थाध्याय गोढा. श्री स्वामी राजा पर्णमस्तु श्रीरस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला अध्याय ऐकायला कसा वाटला हेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.